मित्रांनो, साधारण 1.5-2 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती एक घोषणा खूप मोठी गाजली होती आणि ती घोषणा अशी होती की दिल्लीचे मिंदे एकनाथ शिंदे, दिल्लीचे मिंदे एकनाथ शिंदे. आणि मग ते पुन्हा एकदा फक्त 2 घटनांवरून सिद्ध झालेलं आहे. तशा अनेक घटना आहेत, परंतु या व्हिडिओमध्ये मी फक्त 2 घटना तुमच्या समोर मांडणार आहे. मग मित्रांनो, त्यामध्ये पहिली घटना आहे ती अशी की जे जागांचं वाटप, एकीकडे एनडीए आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी आहे. तर हे जागांचं वाटप जेव्हा आपण पाहतो तेव्हा महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरे यांचा जो शिवसेना पक्ष आहे तो 21 जागा लढवत आहे, काँग्रेस 17 जागा लढवत आहे आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा 10 जागा लढवत आहे. म्हणजे ह्या आकडेवारीवर नजर टाकली तर या महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ठाकरेंचं वर्चस्व राहिल्याचं दिसून येत आहे. 2014, 2019 आणि त्यापूर्वी देखील शिवसेना ज्या पद्धतीने 21, 22, 23 जागा लढवायची, तर तितक्याच जागा यावेळी देखील वेगळ्या आघाडीत जाऊन देखील उद्धव ठाकरे हे लढवत असल्याचं दिसत आहे. त्यांना भविष्यात यश किती मिळतं हे जनतेवर अवलंबून आहे, परंतु जागा लढवण्यात, मिळवण्यात, उमेदवारी जाहीर करण्यामध्ये मात्र उद्धव ठाकरे यांनी वर्चस्व राखल्याचं दिसत आहे. याच्या उलट एकनाथ शिंदेची अवस्था झाल्याचं दिसत आहे. आणि मग एकनाथ शिंदेचे जे 13 खासदार आहेत, तर त्या 13 जागा तरी त्यांना मिळतील का नाही याबाबत साशंकता तयार झालेली आहे. मग एकीकडं मोदी, शहा दिल्लीवरून येतात, इकडं ते टरबूज फडणवीस तर बसलेलंच आहे आणि मग ते असली नकलीचा घोळ घालतात की एकनाथ शिंदेची शिवसेना असली आणि मग उद्धव ठाकरेची शिवसेना नकली. अरे मोदी, शहा तुमच्या बुडात जर एवढा दम आहे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना जर असली आहे तर मग द्या ना त्या एकनाथ शिंदेला 23 जागा लढायला, द्या त्या एकनाथ शिंदेला 22-21 जागा लढायला. का देत नाहीत? अरे का हाल करून टाकलेत? ते विचार तोंड लपवीत फिरतय ना, मीडिया समोर यायला सुद्धा घाबरायले. ते परवा ते गुढीपाडव्याचं महत्व सांगायचं तर वेगळंच सांगितलं होतं. ते व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल की नक्की गुढीपाडव्यात का साजरा करतो ते सांगितलं. तर 8 जागांची यादी फक्त जाहीर झाली आणि त्यामध्ये अनेक जणांची तिकीटं कापल्याचं दिसतंय. कृपाल तुमाने, भावना गवळी, गजानन कीर्तीकर यांची तिकीटं कापलेत. हेमंत पाटलाला तिकीट दिलं आणि ते वापस घेतलंय. म्हणजे सगळा घोळात घोळ, बट्ट्याबोळ एकनाथ शिंदेचा करून टाकलेला आहे. आणि मग जेव्हा जागा वाटप एनडीएचं बघतो तेव्हा एनडीएचं जागा वाटपच अजून पूर्ण नाही झालं. म्हणजे भाजप नक्की किती जागा लढवणार आहे, अजितदा पवारांना किती जागा देणार आहेत आणि एकनाथ शिंदेला किती जागा देणार आहेत, हे सगळं गुलदस्त्यात आहे. म्हणजे नुसता घोळात घोळ चाललाय त्यांचा. आणि मनानेच सर्वे करतात भाजपवाले, ही सीट पडणार आहे, ती सीट पडणार आहे, ती सीट पडणार आहे, कमळाच्या चिन्हावर लढा, नसता मग उमेदवार बदला. म्हणजे एकनाथ शिंदेची असली शिवसेना म्हणायचं आणि त्यांचा पक्ष हे मोदी, शहा हेच चालवायलेत. उमेदवार बी तेच ठरवायलेत, जागा कोणची द्यायची तेच ठरवायलेत, चिन्ह कोणचं द्यायचं तेच ठरवायलेत. अशी अवस्था एकनाथ शिंदेची करून टाकली. त्यामुळे मला त्या घोषणेची आठवण झाली, दिल्लीचे मिंदे एकनाथ शिंदे. आणि मग या जागा वाटपामध्ये एकीकडे ठाकरे आहेत ज्यांना नकली शिवसेना म्हणून संबोधतात, तरी ते दिमागामध्ये 21 जागा घेऊन 21 उमेदवार घोषित करून कामाला लागलेले आहेत. आणि एकनाथ शिंदे मात्र चाच पडत त्या 7-8 जणांची आणि उरलेले आता आणखी किती मिळवायचे याच्यामध्ये चाच पडत असताना दिसत आहे. आणि मग यामध्ये महत्वाचा दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की हे झालं लोकसभेचं. लोकसभेत तर एकनाथ शिंदेचा पार कचरा करून टाकलाय, परंतु विधानसभा 2024 ही देखील काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. महाराष्ट्रात एक 4-6 महिन्यानंतर विधानसभा असते. जर मोदी, शहांच्या बुडात एवढा दम आहे तर त्यांनी एकनाथ शिंदेला 123 जागा ज्या मागच्या वेळी उद्धव ठाकरेंनी लढवल्या होत्या त्या देऊन टाकाव्यात. असली शिवसेना आहे तर टरबुजांनी जावं तिथं दिल्लीला म्हणा ही असली शिवसेना, द्या ह्यांना 123 जागा. त्या 123 तर देणारच नाहीत. जे 40 आमदार गेलेत ना, म्हणजे गुप्त गोटातली सूत्रांकडून कळालेली मला बातमी आहे, जे 40 आमदार गेलेत ना त्याच्यामधल्या 18 आमदारांचे तिकीट हे कापण्याच्या तयारीत आहेत भाजपवाले. म्हणजे पुढच्या फिल्डिंग सुद्धा ह्यांनी लावून टाकल्यात. आणि एकनाथ शिंदेला 25च्या वर जागा सुद्धा लढायला देणार नाहीत. आणि इकडं जेव्हा आपण पाहतो विधानसभेचं गणित पुढचं, तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने राजकारण करतात, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने निर्णय घेतात,
उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भूमिका घेतात, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भूमिकेवर ठाम राहतात, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सहकाऱ्यांना विश्वासात घेतात, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने संपूर्ण चर्चा करतात, त्यावरून विधानसभेच्या वेळी देखील जागा वाटप असेल किंवा मग जागा लढवणं जिंकून येणं यामध्ये देखील उद्धव ठाकरे यांचा वरचष्मा हा महाविकास आघाडीमध्ये निश्चितपणे दिसू शकतो। आणि आता जी काही 2024ची आता निवडणूक होऊ घातलेली आहे, मतदान व्हायचं बाकी आहे, तर त्यामध्ये जर उद्धव ठाकरेंना सर्वात जास्त जागा महाराष्ट्रामधून मिळवता आल्या, तशी शक्यता खूप दाट आहे, तर मग मात्र उद्धव ठाकरे म्हणजेच महाराष्ट्रामधील राजकीय पटलावरील हुकमी एक्का असं आणखी एकदा अधोरेखित होईल, जे आधी कितीतरी वेळा अधोरेखित झालेलं आहे। आणि दुसरीकडे मात्र अश्लील नकलीच्या घोळामध्ये ज्या शिंदेंचा यांनी कचरा करून टाकलेला आहे, त्यांच्या बाबतीत जनता म्हणत राहील की दिल्लीचे मिंदे एकनाथ शिंदे। मित्रांनो, माझ्या या विश्लेषणाविषयी, माझ्या या 2 मुद्द्यांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा। आजच्या पुरते एवढंच, थांबतो। धन्यवाद।